असंच मी जाताना जळोचीमध्ये एकाने असं काय शायनिंगनी गाडी मारली, मलाच त्यांनी कट मारला. मी गाडी त्यांनी कट मारल्यावर माझं सटक. मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलं चलायच्या मागे, पण तो बोळीत शिरला. मी पोलिसांना सांगितलं आता याला शोधून आणा. पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं, त्याच्याकडे लायसन्स नाही, काही नाही. म्हणलं का रे बा, कशा करता तू असं वाटतं, तुझी चूक होती का रे? होती. का नाही थांबला? मी घाबरलो. तुम्ही मला पकडून पोलीस मला नेते म्हणून. ही जी काही पद्धत आहे, अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल, कुठं ते काय ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं. मी पोलिसांना पण सांगतो, तेही ऐकत असतील, त्यांना माझी विनंती आहे, तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो, तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रीतसर जी कार्यवाही असेल ती करायची, त्याला सोडायचं. आणि त्याचे सतत असे प्रकार, त्याची प्रवृत्तीच ती असेल तर 3-4दा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचं. आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मग कोका लावायचा. त्याला पुढच्या 4 पिढ्याच आठवल्या पाहिजे. तुम्ही सर्वांनी नीट वागा, कुठेही चुकीचं वागू नका. पोलीस तुमच्याशी नीट वागतील, नागरिक तुमच्याशी नीट वागतील. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।